आणि तुझ्यासाठी ना आमच्या दुकानात ही स्पेशल मिठाई पण आणणार आहे. अरे वा, तुझी आई पण येणार आहे ना? हो तिला यायचं होतं खरं तर, पण मग मीच म्हटलं नको. का? अगं तिला ना जरा गुडघेदुखीचा त्रास, चालताना वगैरे त्रास होतो ना, म्हणून म्हटलं की नको येऊ, कशाला एवढा आटापिटा करायचा. पण मग तुम्ही ऑपरेशन का नाही करून घे? माझ्या एका मावशीचं गेल्याच वर्षी केलं. हो म्हणजे करायचंय खरं तर, थोडे पैसे जमले ना की करेन मी. आता सध्या काय होतंय, माझी सगळी सॅलरी ना घर खर्च आणि निहार आणि माझं शिक्षण त्याच्यातच संपते. बघू जमतील पैसे. इतकी मेहनत करणाऱ्याच्या पाठीशी ना बाप्पा नेहमी असतो. जो होले होले काय फूलों की तन पे हवाएं सरसराए कोयल की कुहू कुहू. तिचं हल्लीच ब्रेकअप झालं होतं ना ग. त्या लातूरच्या मूडचं ना मला काही कळतच नाही. जंगल में अगं ती रितेश देशमुखची गावली आहे ना, त्याच नाही का, आपला हात भारी आपली लात भारी आपलं सगळंच लय भारी. तसं आपल्या परीचं सगळंच लय भारी आहे. थांबी परी काय ग, हवा गेलेला फुगा परत कसं काय फुगला? अगं उद्या पेरेंट ओरिएंटेशन आहे ना, आई बाबा येतात मग म्हणून खुश आहे. अरे देवा, म्हणजे उद्या परत कॉलेजमध्ये ट्रक लागणार. काढलासच का तू विषय परत? विषय काढला का म्हणजे जे घडणार आहे ते सांगितलं मी. अच्छा तुला माहितीये का काय घडणार आहे ते? अगं नका ना भांडू. नाही नाही, ती भांडणार, ती भांडणारच. कारण रितेश देशमुख असंही म्हणालाय ना, तंटा नाही तर घंटा नाही. खूप सुस्त आहे का तुला बोलायला? हॅलो, हा सर. उद्या ना ग. हो सर बोला. पाहिलं ना किती मस्ती आहे तिच्या अंगात, चांगल्या मूडची किल्लारी करून टाकली. किल्लारी म्हणजे? अगं तुला माहिती असेल बघ की आमच्या इथे किल्लारीला भीषण भूकंप झाला होता. तेव्हापासून ना काही वाईट घडलं की आम्ही असंच म्हणतो की किल्लारी झालं. बरोबर मला सांग, तुझा मूड अचानक कसं काय भारी झाला? अगं विनीतने मला उद्या भेटायला बोलवलंय. हा पण तुमचं तर तुटलंय ना. काय माहिती त्याच्या मनात काय, त्याला त्याची चूक कळली असेल का कदाचित. तसं जर का असेल ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. कधी भेटताय तुम्ही? उद्या सकाळी. मज्जा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.